नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या प्लॉट गँगवर, जिथे आपण डिस्कस करतो रिअल स्टोरीज आणि रिअल फॅक्ट्स अबाउट रिअल इस्टेट. आणि आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, तो म्हणजे फ्युचर व्हॅल्यू ऑफ एनी प्लॉट्स नियर पुणे. आजची जमीन म्हणजे उद्याची इन्व्हेस्टमेंट, पण तिची फ्युचर व्हॅल्यू काय असू शकते, चला जाणून घेऊया. सध्या पुणे सिटीच्या आसपास मॅसिव्ह डेव्हलपमेंट चालू आहे, जसं रिंग रोड, आयटी पार्क्स, मेट्रो एक्सपान्शन आणि रेसिडेन्शियल टाउनशिप्स. आणि यामुळे शहराचा स्प्रेड वाढत चालला. म्हणजेच आता जे एरियाज तुम्हाला अंडर डेव्हलपमेंट वाटतायत तेच काही वर्षांनी प्राईम लोकेशन्स मध्ये बदलणार आहेत. आणि म्हणूनच लीगली कन्व्हर्टेड एनए प्लॉट्स हे एक सेफ आणि लॉंग टर्म प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट मानलं जातं. जर आपण गेल्या 5 ते 10 वर्षांचा डाटा पाहिला तर पिरंगूट, पौड, तळेगाव, हिंचेवाडी यांसारख्या भागांमध्ये जमिनींचे भाव हे 3 ते 5 पटीने वाढले. कारण अगदी सोपं आहे, डेव्हलपमेंट झाली, कनेक्टिव्हिटी सुधारली आणि त्यामुळे डिमांड वाढली. घर, गाडी आणि फर्निचर या सगळ्यांची व्हॅल्यू कमी होते, पण लँड हे असं एकच असेट आहे ज्याची व्हॅल्यू कायम वाढत असते. लँड इन्व्हेस्टमेंट करताना फक्त आजच्या मार्केटची व्हॅल्यू नका बघू, तर पुढच्या येणाऱ्या 5 ते 10 वर्षांमध्ये त्या एरियामध्ये नेमकी कोणती डेव्हलपमेंट येणार आहे आणि व्हॅल्यू कशी वाढणार आहे त्यावर लक्ष द्या. जसं की गव्हर्नमेंट प्लॅन्स, कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर्स. आज घेतलेला योग्य डिसिजन तुमच्या उद्याच्या इन्व्हेस्टमेंटला लाखोंचा फायदा करून देऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.